10 वर्ष कोणाचं काही घेता न घेता, कोणाचं काही कोणाकडे काही न मागता फक्त समाज हितासाठी, राज्य आणि राष्ट्र हितासाठी माहितीचा अधिकार हा देशाला मिळाला पाहिजे यासाठी मी खूप प्रयत्न केले. नुसतं महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये माहितीचा अधिकार आल्यानंतर मग केंद्रामध्ये सुद्धा मी खूप भांडलो, खूप लढाई केली आणि शेवटी 2005 मध्ये भारत सरकारने सुद्धा माहितीचा अधिकार देशाला दिला. देशाला अधिकार मिळाला, एवढा क्रांती करायला. माहितीचा अधिकार का? तो मूलभूत हक्क आहे, नागरिकांचा मूलभूत हक्क आहे माहिती घेण्याचा. तो त्यांना मिळाला पाहिजे. 26 जानेवारी 1950 साली प्रजासत्ताक आलं. प्रजा मालक झाली. सरकारी तिजोरी त्यांची आहे, ते तिजोरीचे मालक झाले. माझ्या तिजोरीचा पैसा कुठं कुठं जातो, काय काय खर्च होतो, काय काय कामं करतात हे समजण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. तो मिळाला पाहिजे. म्हणून मी सारखं लढत राहिलो, झगडत राहिलो आणि शेवटी राज्य सरकारला 2003 मध्ये समजलं. 2003 मध्ये हा कायदा आझाद मैदानाच्या सभेमध्ये, आझाद मैदानावर माझं जे आंदोलन झालं होतं, आझाद मैदान, मुंबईच्या आझाद मैदान, आणि 2006 मध्ये भारत सरकारने भारताचा कायदा केला. माझा सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, माहिती घेण्याचा त्यांचा अधिकार आहे, माहिती देण्याचा अधिकाऱ्यांचा कर्तव्य आहे. तुम्ही सेवक आहेत ना, सरकारी तिजोरी तुमच्या हातात दिलेली. सेवक म्हणून सर्व सरकारी तिजोरी मधले जेवढे कार्यकर्ते आहेत ते त्यांचा सर्वांचा कुठल्याही ऑफिस मधलं शासनाच्या रेकॉर्डची तपासणी करू शकता. हा तुमचा दुसरा अधिकार. कोण देणार आहे हा अधिकार तुम्हाला? हॅलो, एकच कायदा देणार आहे. त्याच्यासाठी तुमचा महासंघ रात्रंदिवस कष्ट करतोय. मग ते अधिकार जर आपल्याला आहे तर ते मिळवण्याची आपल्याला म्हणजे दमक पण पाहिजे आणि ताकद पण पाहिजे. का तर जेव्हा आपण अर्ज घेऊन जातो तर तुम्हाला माहिती आहे काय एक्सपिरियन्स येतात. हे काय मी नव्याने सांगायला नको, मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते तुम्हाला. जेव्हा मी शिकत होते तेव्हा सरांनी सांगितलं, मी राळेगण सिटीमध्ये आले होते अण्णांच्या भेटीसाठी सुरुवात म्हणून. तेव्हा माझे जे खूप सिनियर ट्रेनर होते, एक महिला म्हणून मला खूप त्यांनी त्रास दिला की मी पुढे जाऊ नये. पण हे माझे मेंटर आहेत दादुगुळे सर, त्यांनी सांगितलं होतं ना, अण्णांचं एक वाक्य होतं म्हणे, महिला वर्गामधून तुम्ही आलाय का प्रशिक्षण? म्हणलं हो सर. मग तुम्ही काय करणार आहे ठरवलंय का आधी, का नुसतेच आलात मला भेटायला? म्हणजे नाही, मला काम करण्याची संधी म्हणजे कुठल्या वर्गात जाणार आहात, कार्यकर्त्याच्या मोडमध्ये का यशस्वीच्या प्रशिक्षक मोडमध्ये? कारण का मागणारे झालेत पण देणाऱ्यांनाच जर कळलं नाही कसं द्यायचं तर ते कसे देतील?